कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं थोडीशी उसंत घेतलेली आहे, मात्र नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। जिल्ह्यातल्या 13 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि धरणामधला पाणीसाठा सुद्धा वाढत चाललाय। जिल्ह्यातल्या राधानगरी धरण सध्याच्या घडीला 50% इतकं भरलेलं आहे। कोल्हापूरमध्ये सध्या 13 बंधारे पाण्याखाली आहेत आणि कोल्हापुरातल्या राजाराम बंधाऱ्यावरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता, पण आता मात्र पावसानं उसंत घेतलेली आहे। असं असलं तरी जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। एकूणच आपण पाहतो की पंचगंगा नदीवरील जवळपास जे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्या बंधाऱ्याची वाहतूक थांबलेली आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जिल्ह्यातील एकूण 13 बंधारे सध्या पाण्याखाली असल्याचं चित्र दिसून येते। एकूणच आपण पाहतोय की जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात जोरदार आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला, त्यामुळे आपण पाहतोय धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आपण पाहतोय की धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आणि पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर मात्र आपण पाहतो की आपत्तीची स्थिती निर्माण होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर या धरणांच्या पाण्यातलं नियोजन कशा प्रकारे केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हे जे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत त्या बंधाऱ्यावरचे बॅरिकेड्स जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत, बर्गे काढण्यात आलेले नाही आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की नदी वाहत असताना त्या बंधाऱ्यावरून वाहत आहे, त्यामुळे आपण पाहतोय की नद्यांच्या पाणी पातळीत फुगवटा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर पावसानं उसंत घेतलेली आहे, त्यामुळे हे पाणी हळूहळू पुढे निघून जाईल आणि नदीची पाणी पातळी आहे ती नॉर्मलला येईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते। कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।